स्कोरिंगसाठी या प्लीज कोणतरी. इथे स्कोर अपडेट करावा लागतो लाईव्हसाठी. विपुल स्कोरिंगला ॲडजस्ट कर ना कोणतरी. ये प्रश्न आहे ना, या खुर्चीवर या खुर्चीवर इकडे इकडे यायला लागेल, याच्याच बोलायला लागेल. पहिलाच बॉल चालला सीमारेषा बाहेर. विपुल आणि त्याच्या बरोबरने कोण आहे नावं द्या प्लीज. विनीत. अभि म्हात्रे गोलंदाजी मारत होती. पहिल्याच बॉलवरती चौकार आला त्याच्या गोलंदाजीवर. हा पैठचा वाईटचा इशारा आलाय पा. वाईटची एकदा जोड. 5 धाबा झालेले आहेत. पुढचा बॉल चांगला डिलिव्हर केला यावेळेस. स्विंग केला बॉल, त्यावरती मात्र स्ट्रोक खेळता आला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. एक चौकार आलाय, एक वाईट आलाय, एक डॉट आलाय. विपुल आणि पुढचा स्ट्रोक चांगला आहे. उंची अधिक गाठले, अंतर गाठतंय, मात्र तिन्ही क्षेत्ररक्षक थांबलेत. तिघांच्या मध्ये बॉल पडला. असेंब्ली विपक्ष हायड्रोलिक या टीम मध्ये मॅच होणार आहे पा. असेंब्ली विपक्ष हायड्रोलिक या टीमने नोंद घ्यायची. पुढील मॅच त्यांच्यामध्ये खेळवली जाईल. पुढचा बॉल चांगला डिलिव्हर केला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावफलकावर धावा 7 पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अभिचा बिनिससाठी ऑन साईडला केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण झालं. बॉल चालला सीमारेषा बाहेर. येतोय चौकार. पहा गणेश कानेकर यांनी हायड्रोलिक टीमसाठी खाण्याची व्यवस्था केलेली आहे. फ्रूटची व्यवस्था केलेली आहे. तिथे सर्व खेळाडूंनी जाऊन फ्रूटचा आनंद घ्यायचा आहे. चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा बिनच्या बॅटमधून. यावरती सुद्धा चौकार आलाय. सो मच डीजे. टॉस केला जात आहे. हायड्रोलिक विपक्ष असेंब्ली या टीम मध्ये. हायड्रोलिकची पहिली मॅच असेल. सगळ्यात स्ट्रॉंग टीम मानली जाते हायड्रोलिक संघ. त्यांच्यामध्ये टॉस होत्या. तृप्ती मॅडम आणि आपण पाहतोय पुढील षटक घेऊन आला गोलंदाज. बॉलर राजू वर्मा. विनीत असेल स्ट्रायकिंग इनला. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, फिरून मारलाय. बॉल चाला सीमारेषा बाहेर. लॉंग लेग सीमारेषा गाठले बॉलने. येतोय चौकार. प्रदीप आलाय स्ट्रायकिंग याला.
प्रदीप स्ट्रायकिंग पाहतो आपण. चौकार टोकलाय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय. आलोर आता हाताने मात्र या ठिकाणी फटका केलाच असताना एक धाव जोडले गेले राजूच्या गोलंदाजीवर. पुढचा बॉल राजूचा. त्यावेळेस फ्लॉप करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या पाहायला मिळू शकेल ती मात्र असेंब्ली संघाची. पुढच्याच बॉलवरती झेल घेण्याचा संधी आहे. झेल सुटलाय तिथे. असेंब्ली सेल विपक्ष बेलोज याच्यामध्ये मॅच आपण पाहतोय. संघाची धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 21 धावा लागला धावफलकावरती. मॅच मध्ये एकूणच पाहिलं तर राजूच्या गोलंदाजीवर एक चौकार आला होता. त्यानंतर संधी निर्माण झाली होती. फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून आडव्या बॅटने बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार. नो विकेट्स. पहा भागीदारी आपण पाहिली तर विनीत आणि प्रदीपची दोघांच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले तर प्रदीपच्या बॅटमधून 2 चौकार, विनीतच्या बॅटमधून 3 चौकार. धावा तब्बल लागल्या 25. असेंब्ली टीम आपण बॅटिंग करताना पाहतोय. असेंब्ली सेल अजून एक प्रयत्न होता. सफल झाले होते. पटका बनवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 वरती. स्टाफ 1 संघाने मॅच जिंकली आहे आणि मेंटेनन्स संघाने मॅच जिंकलेली आहे. मात्र स्टाफ 2 संघासाठी आता स्पर्धेचे दरवाजे बंद झालेले आहेत कारण 2 लगातारचे मॅच ते पराभूत झालेले आहेत. कमीत कमी एक मॅच जिंकणं आवश्यक होतं. चांगला स्ट्रोक यावेळेस श्रीराम राठोड आलेले आहेत आणि यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र नो बॉलचा इशारा आला आता. 1+2 3 धावा येतील या चेंडूवरती आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. आणि पुढचा बॉल थोडासा लोअर फुलटॉस होता. यावरती मात्र स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही. चेंडू आडवतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न इथे सफलतापूर्वक पूर्ण. 2 धावा पूर्ण होत असताना 30 धावसंख्या लागली धावफलकावरती. श्रीराम राठोड गोलंदाजीच्या मार्गवरती. फलंदाज दोन्ही अजूनही चांगली फलंदाजी करतायत. लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. वाईडचा इशारा आहे. अजून एक धाव जोडली जाईल. 31 धावा झाल्या धावफलकावरती. त्यामध्ये आपण योगदान पाहिले तर विनीत चांगली बॅटिंग केली आहे. स्ट्रोक चांगला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो समोरच्या दिशेने धावत आलाय डीपचा. आणि यावेळेस मात्र पेकी खराब आली आहे आणि त्यामध्ये 2 धावा जोडत असताना फलंदाज लगेचच धावले. 2 धावांनी संघाची धावसंख्या 33 पाहायला मिळते. 9 चेंडूमध्ये 21 धावसंख्येचं योगदान. फुल टॉस बॉल आलाय. आता मानवात असा स्ट्रोक कन्वर्ट करता येत नाही. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आताही पूर्ण झाल्या. सांघिक धावफलक आपण पाहिला तर टोटल स्कोर 35 धावा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. दोन्ही फलंदाज अति चांगली फलंदाजी करतायत. पुढचा बॉल त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं या ठिकाणी खराब. 1 धाव इथे पूर्ण झाली. एका धाबेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 धावसंख्येवरती. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये ही चांगली धावसंख्या चांगली टोटल इथे उभी केली आहे. कारण दुसऱ्या बाजूने टीम बेलोज आपण पाहिला तर फलंदाजी चांगली आहे मात्र धावसंख्या पूर्ण करू शकतील का. पुढचा बॉल यावरती सुद्धा वाईडचा इशारा. प्रत्येक बॉल फुलटॉस फेकला जातोय. कधी वाईड येतोय कधी नो बॉल येतोय.
ही परिस्थिती या ओव्हरमध्ये राहिली आहे आणि त्याचमुळे धावसंख्या वेगाने वाढत असताना 37 स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही एकही विकेट मिळाली नाही गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल त्यावरती मात्र या ठिकाणी लाऊडली अपील झालं पायचीतचा. फलंदाज इथे बाद होऊ शकतील. फलंदाज बाद झालेला आहे. स्कोअर कार्डवरती धावसंख्या 39 आहे. 40 धावसंख्या बेळोस संघाला बनवायची आहे. अशा प्रकारे पूर्ण केली जाईल कारण आतापर्यंत तिची त्यांना शेवटची संधी असेल. आता जर मॅच पराभूत झाले तर मात्र स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. पुढील सामना असेंब्ली विपक्ष हायड्रोलिक. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चाळीस धावसंख्येचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग ज्याच्या त्याच्या जागेवर लगेच आपण यायचं आहे. आवी भात्रे आणि सलामीला पाहायला मिळेल ऋषिकेश. ओंकार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम चेंडू खेळण्यासाठी तो आला होता. त्याच्या माध्यमातून इथं गोलंदाजी केली जाईल. अगदी आपण पाहिले तर 13.15च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत. आबीमध्ये ती गुणवत्ता जरूर आहे मात्र तेवढी साथ त्याला लाभली पाहिजे. अभि आणि ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये आहे. त्याचबरोबर आपण गोलंदाज ओंकार पाहतोय. गोलंदाजीमध्ये सुरुवात करत असताना 40चं टार्गेट त्यांनी समोर ठेवलं आहे. अभिच्या माध्यमातून इथे चांगली फलंदाजी आली तर मात्र बेलोस संघाला सुद्धा संधी निर्माण होऊ शकेल. तर बेलोस संघ पहिली मॅच पराभूत झालेली आहेत. पुढचा बॉल फुलटॉस आणि पंचांचा इशारा वाईटचा आलाय. सुरुवात झाली अवांतर धावसंख्येने. एका धावेने सुरुवात झाली आहे बेलोस संघाची आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना असेंब्ली सेल संघाच्या वतीने ओंकार पहिल्याच बॉल वाईटचा येत आहे. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने झाला शॉर्ट शिली मेडॉनचा. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होत असताना थ्रो आला खराब आणि बॉल चालला सीमा रेषा बाहेर.
फेकण्यासाठी या ठिकाणी आवश्यक होतं, तो फेकण्यात आला नाही आणि 6 धावा आल्या पहा. 2+4 इथे मात्र ह्या बोनसच्या स्वरूपात धावा आल्या आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. 40 धावा करायच्या असताना चांगली सुरुवात झाली आहे बेलोस संघाची. दुसऱ्या बाजूने ओंकारची सुरुवात मात्र खराब झाली आहे. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल. सॉफ्ट हँड फटका जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्याला पार करत बॉल चालला एका टप्प्याने. अजून एक चौकार. की आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 11 धावा झाले धावफलकावरती. चेंडू समाप्त झालेले फक्त 2. पुढचा बॉल चांगला आहे आणि त्यावरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही अभिच्या माध्यमातून. तर सर्वच संघांना विनंती असेल, बरोबर 12:45 भोजनाला सुरुवात होणार आहे. तर ज्याची मॅच नसेल त्यांनी भोजन करून घ्यायचं आहे, ही आपणास विनंती आहे. कंपनीच्या कॅन्टीनमधून आपली जायचं आहे सर्वांनी आपले आपले खेळाडू घेऊन. त्यावरती मात्र लाऊडली अपील झालं पंचांचं बोन आकाशामध्ये. आबी सारखा मोठा गडी बाद केला ओंकारने आणि तो मात्र मैदानातून झाला बाहेर. स्ट्रायकिंग एंडला असेल किरण. धावा झालेल्या आहेत 11 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पुढचा बॉल ओंकारचा असेल किरणसाठी. धावफलकावर 11 धावा आहे, 40 बनवायच्या आहेत. या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे, त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावणार, पोचणार का चेंडू अडवणार का, आणि अगदी अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावांवरती रोखलंय. 2 धावांनी सांगित धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावसंख्येवरती. एक चेंडू अजूनही बाकी आहे मैदानामध्ये. आपण पाहिलं तर 40 धावा करायचे असताना एक चांगला स्टार्ट मिळाला आहे 13 धावसंख्येचा. शॉर्ट पिच बॉल आणि यावरती मात्र अलॉंग द कार्पेट चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सीमारेच्या बाहेर. येतो चौकार. सांघिक धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 17 धावसंख्येवर. ते बी धावसंख्येची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषिकेश पाहायला मिळू शकेल. किरणच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा त्याने वैयक्तिक केल्या. सांघिक धावफलक 17 वरती आहे. अजूनही तेबीची आवश्यकता असताना गोलंदाज विनीत आलेला आहे. ज्या विनीतने चांगली फटकेबाजी केली ती संघासाठी. असिमली सिंग संघाकडून 39 धावा करण्यात आल्या पहिल्या सत्रामध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घेत सुरुवात करायची आहे मॅचला. एवढा वेळ लावू नका प्लीज. चला पुढचा बॉल विनीतच्या माध्यमातून फेकला जातोय ऋषिकेशसाठी. कट केला, लेट कटचा फटका, चांगला फटका. तडब्यांच्या दिशेने बॉल चाललाय वेगाने. तिथे चेंडू मात्र सीमारेच्या बाहेर परार. कराने आलू आलू मात्र या धावसंख्येला पूर्ण करत असताना पाहायला मिळतात फलंदाज. मात्र गोलंदाजीमध्ये आता विकेट घेणं आवश्यक आहे टीमला.
इथून मात्र आडव्या बॅटने केल्या आता ओव्हर पिच बॉल आता त्या बॅटच्या खालून बॉल जात असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली विनीतच्या माध्यमातून. 21 धावा लागत असताना अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजून 10 चेंडू शिल्लक आहेत. विनीतचा पुढचा बॉल ऋषिकेशसाठी फुलटॉस होता. यावरती मात्र स्ट्रोक चांगला आहे. शतरक्षक तिथे आलाय. एका टप्प्याने बॉल उचलणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न पूर्ण झाला. संघाच्या धावसंख्येमध्ये 2ने भर पडत असताना 23 धावसंख्या लागली धावफलकावरती. मैदानावरती अजूनही दोन्ही संघांसाठी मॅच खुली आहे. तिथून मात्र विकेट संपन्न केले तर असेंब्ली सेल संघ सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. मात्र एखाद दोन मोठे फटके आले तर बेलोस संघाला सुद्धा संधी निर्माण होऊ शकते. अजून एक वाईडचा इशारा ऑफस्टिकरचा मारा केला जातो विनीतच्या माध्यमातून आणि त्याच वेळेला मात्र हे वाईडचे चेंडू पाहायला मिळतात. एकदा जोडत असताना धावसंख्या 24 धावसंख्या लागली धावफलकावरती. पुढचा बॉल विनीतच्या माध्यमातून अतिशय खराब बॉल आणि तिथे मात्र चेंडू अडवण्यात आला होता. अगदी आपण पाहिलं तर या क्षणाला चेंडू गेला सीमारेषा बाहेर. तिथून इशारा केलाय आपल्याच इतर खेळाडूंनी की 4 गेलाय म्हणून. चौकार आलाय. चौकाराचे 4 आणि 1+1 5 धावा बोनसच्या स्वरूपात. आता बेलोस संघाला फार मोठी संधी आहे विजयाची. धावा राहिलेल्या आहेत अजूनही 11 धावा अजून आवश्यक आहेत. 29 धावा झाल्या. 9 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. त्यावरती दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा अजूनही पूर्ण झाल्या. 31 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. पार्टनरशिप चांगली झाली आहे मैदानावरती ऋषिकेश आणि किरणची आणि त्याचमुळे आता मात्र बेलोस संघ मैदानाच्या चहबाजूने फटकेबाजी करताना दिसतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल त्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने असेंब्ली संघ मात्र कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतो. जेल होण्याचा संभव. ओंकारचं जजमेंट चुकलंय आणि बॉल चालला सीमारेषे बाहेर. ऋषिकेशच्या बॅटमधून आलाय चौकार. आहे या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत. एकच चेंडू शिल्लक आहे. 7 बॉल 5ची आवश्यकता. मागच्या बॉलवरती आलेला चौकार बरंच काही सांगून गेला. यावेळेस सुद्धा वाईडचा इशारा येतोय पंचांचा. वाईडची धाव जोडली जाते. आता मात्र मैदानामध्ये एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर मात्र बेलोस संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय. असेंब्लीने धावा केल्या त्या 39. त्यामध्ये गोलंदाजीमध्ये फार चुका केल्या त्यांनी. खराब गोलंदाजीचं आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं. त्यामध्ये ऋषिकेशची आपण फटकेबाजी करतोय. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये आता आवश्यकता आहे ती मात्र 4 धावांची. शेवटची ओव्हर घेऊन आला गोलंदाज प्रदीप पाहायला मिळू शकेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किरण आहे. 4ची आवश्यकता आणि अशी गोलंदाजी केली तर मॅच लवकर संपू शकेल. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. ऋषिकेशने पसंत केलं स्ट्राईक घेणं की विजयाचा चौकार षटकार माझ्या बॅटमधून यावा. धावा झालेल्या आहेत 37. अजूनही 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये केलेल्या चुका अगदीच आपण पाहिले तर तिन्ही गोलंदाजांनी 5 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज सुद्धा अगदी गोलंदाजी फार खराब करताना पाहायला मिळाला आहे. पुलटाच बॉल होता. हिट झाला नाही. डॉट बॉलची सांगता आता उर्वरित 4 बॉल 3ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 3 मॅच काढली जाईल का टीम असेंब्ली सेलच्या माध्यमातून. ऋषिकेश अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत एका बाजूने मात्र चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. पुढचा बॉल 4 मध्ये 3 आवश्यक आहेत. आता सुद्धा बॉल डॉट गेलेला आहे. पहा डॉट बॉल अजून एखादा आला तर मॅचमध्ये प्रेशर येऊ शकेल. यावेळेस
ऋषिकेशाच्या वरती, कारण अजूनही 3 चेंडू, 3 कंपल्सरी हवा आवश्यक आहेत. पुढचा बॉल प्रदीपचा आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता यावेळी सुद्धा, मात्र वाईटचा चेंडू आला आहे. एकदा बाजूने ॲड केली जाईल. आता 3 बॉल 2ची आवश्यकता. वाईट धाबा झालेले आहेत त्या, मात्र 38 2 अजूनही आवश्यक आहेत. पुढचा बॉल 3 मध्ये 2. ऋषिकेशच्या बॅट मधून विजयाचा फटका आणि बॉल चालला सीमारेषा बाहेर. मॅच विन केली आहे ऋषिकेश यांनी षटकार ठोकत. मॅच विजय झालेत बेडूस संघ, जे पहिला सामना पराभूत झाले होते, आता मात्र विजय झालेत. हार्डलक टीम असेंब्ली, आपण इथे सामना पराभूत झालात. पुढील मॅच असेल असेंब्ली विपक्ष हायड्रोलिक या टीम मध्ये. नो डाऊट मॅच मध्ये 18 धावसंख्येचं योगदान दिलं. विजयाचा षटकार ठोकणारा ऋषिकेश ठरलाय सामन्याचा सामनावीर. या ऋषिकेश आपण यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. 18 धावसंख्येचं योगदान दिलं, विजयाचा षटकार सुद्धा ठोकला. मॅन ऑफ द मॅच होते तृप्ती मॅडम यांच्यावर शुभ असते हा दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋषिकेशाला. 18 धावसंख्येचं योगदान आणि असेंब्ली सेलने ही पहिली मॅच जिंकलेली आहे. बेलोस संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे. पराभूत झालेला असेंब्ली संघ पहिला सामना त्यांनी पराभूत झालेत. आणि पुढील मॅच असेल त्यामध्ये आपण पाहिलं तर असेंब्ली संघ ज्याने पहिली मॅच ते पराभूत झालेत, आता हायड्रोलिक संघासमोर असेल. तर नितीन मुंडे पहा, आम्ही विनंती करत आहोत आपण यायचं आहे स्कोरिंगसाठी प्लीज. सर्वांनी एक एक मॅच केली तर मॅच संपन्न होऊ शकतील. जुना बॉल द्यायचा आहे. तर ज्या संघाची मॅच नाही त्या सर्वांनी लंचसाठी कंपनीमध्ये जायचं आहे. पहा आम्ही कॉल करतोय. चला बॉल फेका. जास्त वेळ प्रॅक्टिस करू नका, लगेच मॅच चालू करत आहोत आपण. ज्या संघाची मॅच नाही आहे त्याने जेवण्यासाठी जा. संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हायड्रोलिक संघ आणि दुसऱ्या बाजूला असेंब्ली संघ. असेंब्ली आणि हायड्रोलिक संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. सगळ्यात स्ट्रॉंग संघ पाहायला मिळतोय. फिल्डिंग घेतलेली आहे टॉस जिंकल्यानंतर. ज्या टीमची मॅच आहे त्यांनी सांभाळायचं आहे. बाकी खेळाडूंनी भोजन करण्यासाठी कंपनीमध्ये जायचं आहे.